तर भावानो नमस्कार, स्वागत आहे तुमचं पवनशा ब्लॉगच्या युट्यूब चॅनलवर. तर बघू शकता मी आलेलो आज आमच्या अण्णाच्या फार्म हाऊसला आणि त्यांनी आज काहीतरी नवीन आणलेलं आहे. भावानो मी तुम्हाला ते दाखवतो काय आणलं. हे बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे कुट्टी झालेली सगळी. हे कुट्टी करण्याचा फायदा मी तुम्हाला सांगतो भावांनो थोड्याच वेळात. हे काय फायदा होतोय ना की वाटोळ होत नाही. बैलाला आपण किती बी खायला टाकलं का, ते जर आपण असलं गवत टाकलं का तर बैल काय करतात बघा, वाटोळ करते जास्त. तर बघू शकता यांच्या समोर काहीतरी दिसतं का तुम्हाला, कुटीचं काहीच नाही. तर आता हे टाकल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो तुम्ही कसं खातात गाब गाब गाब. हे बघा असे टप केलेले आहेत आम्ही, आणि आता बैलाला खायला टाकले की बघा बैल कसा खातोय. म्हणजे काहीच ठेवीत नाही त्यात. नंतर वाट वगैरे नाही, काय नाही काय नाही. करचेन का रे होय डॉन भेटतोय मला, असा विषय आहे बघा. आणि इकडे गाय सुद्धा त्यांची, गायचं सुद्धा नियोजन आहे ओके मध्ये. इकडं बैलाचे एक ड्राम कापलाय सेंटर मधून, दोघाला 2 तुकडे दिलेले. आणि हे असं फार्म हाऊस केलेले त्यांनी आपल्या अण्णांनी. हे काय त्यांचं शेत आहे इथं, आणि शेतात असं मस्त रोडच्या कडेला, हे रोड आहे बघा असा, रोडच्या कडेला मस्त फार्म हाऊस केले ओके. ते दरवाजा पुन्हा नंतर सगळीकडून कंपाऊंड वगैरे, तिकडे पाठीमागचा दरवाजा, पाण्याची सुविधा आहे ओके मध्ये. पलीकडे सोलार सिस्टम आहे. आणि काय नाही बघा, मस्त बघा शिळी पिल्लू वगैरे ओके मध्ये सगळं. हे बघा काय चाललंय. ए भाई अडॉन, हे बघा टक्कर खेळतो बघू आपण. चल नाही ते बी नाही, डबल मशीन चालू केली वाटतं. हे बघा इकडे हे गवत संपल्याच्या नंतर इकडे काट बसू दे खायला. काय जेवण भाऊ, मजेत? कमून सुकले तुम्ही? हा हो आलं गेली हो का बांधा. रानातलं वातावरण ब्रँड असतं कडे, पण काही पण म्हणा. काय सनसेट होणार आहे म्हणताना आता पाठीमागे एक व्हिडिओ काढणार आहे आपण थोड्या वेळाने मस्त पैकी. मग हे इकडे सोलार सिस्टम आहे, हे तर बोर आहे, हे कापूस, हे कांडे गवत, शिळी, आणि बाकी सगळीकडून कंपाऊंड. हे पाठीमागचा दरवाजा आहे ओके मध्ये का नाही. काय नाही बघा, लाईटी फिटीची ओके मध्ये सुविधा आहे सगळी. आणि आमचे जीवन भावाच कमून सुकलेत की, पण काय अरे जीवन भाऊ उलट मूड फ्रेश व्हायला पाहिजे राव तुमचा, तुम्ही सुकून गेलात. तर असं भावांनो, आता संध्याकाळचे वाजले 4-5 वाजले असतील. अरे आता संध्याकाळचे 5 वाजले बघा. इथून पुढं असलं भारी वातावरण असते म्हणताना, त्या तिथे शेतात आहे मी आज. शेतात तर जरा जास्त भारी वातावरण असते. आणि अरे गाडी पडायचं इथं बसणं चुकीचं आहे. आपण इथं बसतो. काय विषय होतो माहिती का भावांनो, गावाकडे मी आणि गावाकडचाच राहत आहे भावांनो. तुम्हाला माहिती व्हिडिओ कसं आहे माहिती आहे का, आता नवीन नवीन काढतो ना आपण, त्याच्यामुळं थोडं मिस्टेक होतं असं समजून घ्या. तुमचा लहान भाऊ म्हणून मला सपोर्ट करा, मोठं करा. श्रीमंत सध्या गरीब आहे आपण नाही का त्याच्यामुळं. आणि बाकी काही नाही, आपल्याला जास्त काय बोलता येत नाही ना. त्याच्यामुळं मेन प्रॉब्लेम आहे भावांनो, मनी प्रॉब्लेम. सगळं एमपी नाही का व्हिडिओ होत होती. आणि सध्या शेताकडे मी, आणि पावसाळ्याचे दिवस आहेत. सध्या काय पावसाचं वातावरण नाही समजा. बघू शकता इकडे सूर्योदय दिसतोय भारी ओके मध्ये वातावरण आहे. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या भावाला आधी सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि काय ते व्हिडिओला कमेंट वगैरे करा. व्हिडिओ कसल्या प्रकारे पाहिजे ते पण सांगा. ते बघू शकता इकडे पाटात कसलं गवत होऊन बसलेलं. इकडं सुद्धा पावसाचं पाणी येतं गावातलं इकडं सगळं असं.
थेट नदीला जाते बघा. असा विषय काढतो. आणि हे इथं डॅम आमचं म्हणजे ते पूल नाहीत का म्हणजे त्या दोन्हीच्या भरमारून जाणार. इथून लोक रानात जाणार होते पण आता ते जास्त पाणी आल्यावर रोड पण बंद होऊन बसतो नाही का. आणि आता पाऊस जर जास्त पडला तर हे रोडचे लय बेकार हाल होऊन बसते सगळी. गाडी जात नाही, गाड्या तिकडल्या तिकडच गावातल्या गावात आणि रानातल्या रानात येतात. असा विषय होतो. सध्या बंगाड जातात. आणि हे बघू शकता इकडं 5 वाजताचं वातावरण संध्याकाळचं गावाकडचं. हे बघा गाड्या बंगाड जातात. आणि बाकी काय नाही, तुम्हाला एवढं दाखवायचं होतं आज. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय. असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या भावाला सबस्क्राईब करा, फॉलो करा फेसबुकवर जर बघत असाल तर. आणि काय नाही भावानो, भेटत राहील तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.